अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। दोन्ही निवडणुका बिनविरोध होतील अशी शक्यता वाटत होती, मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल याची शक्यता आता मावळलेली आहे। कारण बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुका काँग्रेस लढवणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे दोन्ही मतदारसंघात निवडणुकांचा धुरळा उडणार आहे। निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती नेत्यांनी दिली आहे, तर मित्रपक्षांशी चर्चा करून काँग्रेस उमेदवारही जाहीर करणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी काँग्रेस नेते या निवडणुकीबाबत चर्चा करतील, तर दुसरीकडे महादेव जानकरांचा रासप आणि प्रकाश आंबेडकरांचा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसनं केलेला आहे। काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे। महाविकास आघाडीचा समन्वय बघा, काँग्रेस परस्पर राहुरीमध्ये आणि बारामतीमध्ये उमेदवार देणार अशी घोषणा करते आणि संजय राऊत जळगावमध्ये बसून सांगतात की समन्वय राखला पाहिजे। कसला समन्वय? मुळामध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडलेल्या आहेत। तीन दिशेला तीन घांची दोंड आहेत। मुळामध्ये माझ्या पक्षाची भूमिका अजूनही प्रवक्ती जरी असली तरी आमच्यापर्यंत त्याची चर्चा नाही, त्यामुळे काय भूमिका असेल, पण आतापर्यंतचा आमचा इतिहास आहे की ज्याचे पती गेल्यानंतर त्या भूमिकेला म्हणजे त्या पत्नीला आम्ही सपोर्टच केलं आहे, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे। याच्यानंतरचं काय आहे ते आम्हाला योग्य वेळी जेव्हा कळेल तेव्हा तुमच्यासमोर आम्ही सांगू।